काही ठिकाणे अशी असतात की तिथं दिवसाच्या वेळेनुसार दृश्य बदलत असतात। आज मी अशाच एका ठिकाणी आले आहे। हा आहे रत्नागिरी शहराच्या टोकावर बसलेला रत्नदुर्ग किल्ला। छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून इसवी सन 1670 मध्ये हा किल्ला जिंकून घेतला होता। किल्ला खूपच छान आहे पहा। वरती भगवती देवीचे मंदिर आहे, मंदिर सुद्धा छान आहे। तुम्ही आलं तर नक्कीच दर्शन घ्या देवीचं। आणि वरती झाडी पण खूप आहे, वेगवेगळी वनस्पती आहे, खूपच छान वरती नजारा आहे। झाडी खूपच छान आहे, वनस्पती वेगवेगळ्या आहेत, खूपच छान। आणि वेगवेगळ्या ऋतूमध्ये अशी फुलपाखरे आलेली आहेत, खूपच छान वातावरण आणि मस्तच बघण्यासारखा किल्ला आहे। तुम्ही आला तर रत्नागिरीला हा किल्ला जरूर पहा, रत्नदुर्ग किल्ला। आणि वरती बुरुज आहेत आणि वरती बुरुजावरून वरचं शूटिंग घेतलेलं आहे समुद्र किनारपट्टीचे। पूर्ण किनारपट्टी मस्तच अशी आहे। तर संध्याकाळचे मावळता सूर्य पाहिला, मावळत्या सूर्याला नमस्कार करून आम्ही तिथून बाहेर आले। तर खूपच असं मस्त वातावरण आहे। किल्ल्याचा फ्रंट बाजूची सुद्धा व्हिडिओ केलेला आहे। किल्ल्याचं अगदी नक्षीकाम खूप छान केलेलं आहे आणि किल्ला छानच मस्तच आहे, बघण्यासारखा आहे। तर नक्कीच या रत्नागिरीला, खूप छान वाटतं, किल्ला मस्तच आहे आणि बघण्यासारखा मस्त किल्ला आहे। वरती टेकडीवरती किल्ला येतो आणि हा मांडवी बीच आहे। मांडवी बीच सुद्धा आम्ही बघितला, मांडवी बीच सुद्धा खूपच छान आहे। तुम्ही आला तर मांडवी बीचला सुद्धा भेट द्या। मांडवी बीच एकदम क्लीन आणि सुंदर आहे, एकदम काही गर्दी नसते। आणि हा बीच आहे आरेवारी बीच। आरेवारी बीच सुद्धा जाताना गणपतीपुळ्याला जाताना आहे। तर हा आरेवारी बीच सुद्धा एन्जॉय करा, खूप बघण्यासारखा आणि क्लीन आहे, एकदम शांत वातावरण आहे, पब्लिक नसतं, खूपच छान आहे आरेवारी बीच। तर अशा तऱ्हेने आम्ही छोटीशी ही ट्रिप केलेला। आमचा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही नक्कीच सांगा कमेंट करून। तर तुम्हाला कशा पद्धतीचे ब्लॉग्स पाहायला आवडतील हे कमेंट करून सांगा। आणि प्राचीन कोकण आपलं खूप सुंदर आहे, तर सर्वांनी आवर्जून फिरायला जा मित्रांनो कोकण। आणि गणपतीपुळ्याचं दर्शन घेतलं आम्ही, गणपती बाप्पांचं, आणि आम्ही बीच पण थोडा एन्जॉय केला। मस्तच असं वातावरण आहे आणि कोकण आपलं खूपच छान आहे। तर सर्वांनी जा, अगदी मनापासून एन्जॉय करू शकता असं कोकण आहे। अंकिता